मंत्रालयात शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि त्या बैठकीत राज्याची अर्थव्यवस्था, शिक्षण, योजना आणि दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। राज्यातील शिक्षण संस्था, समूह विद्यापीठ स्थापन करण्याबाबत चर्चा देखील करण्यात आली, पण दुष्काळी परिस्थितीवर ठोस उपाययोजनेविषयी चर्चा झाली नाही आणि या बैठकीला चक्क 12 मंत्र्यांनी दांडी मारली होती आणि त्यापैकी 6 मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळी तालुके आहेत। त्यांच्या गैरहजर राहण्यामुळे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। पाहुयात याच विषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट गडद होत चाललंय। अनेक तालुक्यांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे। जगण्याची, गुरं आणि शेती जगवण्याची धडपड सुरू आहे। खरीप हातचा गेला, पण रब्बी पिकांकडूनही त्यांना काही आशा नाहीये। पीक विम्याची रक्कम खात्यात जमा होण्याची अजूनही अनेकांना प्रतीक्षा करावी लागते। दुष्काळाचे चटके सहन करणारे शेतकरी सरकारकडे आशेनं पाहतायत, पण त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधीच बेजबाबदारपणे वागून त्यांच्या पदरी निराशा पाडण्यास कारणीभूत ठरतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसमवेत सदस्य देखील या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीला 12 आमदारांनी दांडी देखील मारल्याची माहिती समोर येत आहे। दुष्काळाविषयी सरकार गांभीर्याने चर्चा करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडलेली पाहायला मिळत आहे। दांडी मारणाऱ्या 12 मंत्र्यांपैकी 6 मंत्र्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे। सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत त्यांचा समावेश आहे। दुष्काळी तालुक्यांना कोणत्या सुविधा देण्यात येतात त्यावर एक नजर टाकू। जमीन महसुलामध्ये सूट मिळणार, पीक कर्जाचं पुनर्गठन केलं जाईल, शेती संदर्भातील कर्ज वसुलीला स्थगिती दिली जाईल, कृषी पंपाच्या चालू वीज बिलाबाबत 33.5% सूट मिळेल, पंपाचा वीज पुरवठा अखंड सुरू राहील, विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ केलं जाईल, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणण्यात येईल, पिण्याच्या पाण्याचा टँकरद्वारे पुरवठा केला जाईल। त्यामुळे त्यांनी बैठकीला हजर राहून त्यांना निवडून देणाऱ्या दुष्काळात होरपळणाऱ्या मतदारांसाठी चर्चेचा आग्रह धरायला हवा होता। त्या चर्चेतून कदाचित अनेक घशांची कोरड नाहीशी होऊन गुरांसाठी चारा छावण्यांची सोय झाली असती, पण त्यांच्या अनुपस्थितीचा अर्थ सूज्ञ मतदार लावू लागलेत। गैरहजर मंत्री आणि दुष्काळी तालुके यांच्यावर एक नजर टाकू। छगन भुजबळ, मालेगाव, सिन्नर आणि येवला, हसन मुश्रीफ, हातकणंगले आणि गडहिंग्लज, अनिल पाटील, चाळीसगाव, संभाजीनगर पूर्वचे आमदार अतुल सावे, अब्दुल सत्तार, सोयगाव, शंभूराज देसाई, वाई आणि खंडाळा, सुरेश खाडे, मिरज, कडेगाव, खानापूर आणि शिराळा। दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर करताना सरकारनं दुजाभाव केल्याचा आरोप शेतकरी करतात। अनेक दुष्काळी तालुक्यांचा या यादीत समावेशच झाला नसल्यामुळे ते हवालदिल आहेत। पालकमंत्री दादा भुसेंनी पूर्ण नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या केलेल्या मागणीतून ही बाब अधोरेखित होतीये। त्यात जर लोकप्रतिनिधीच मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहत असतील तर मग नागरिकांनी दाद तरी कुणाकडे मागायची, हा प्रश्न आता दुष्काळी भागातील नागरिक विचारू लागले। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय ठरलं तर मंगरुळपीर इथल्या 70 सावंगी बॅरेजला मान्यता देण्यात आली। त्या अंतर्गत 1345 हेक्टर क्षेत्र हे सिंचिताखाली येईल। राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतींच्या कामांसाठी निधी वाढवला जाईल। बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेला सुद्धा मुदतवाढ देण्यात आली आहे। आता शिक्षण संस्था, समूह विद्यापीठ स्थापन करू शकतात, कारण मार्गदर्शक तत्वांना मान्यता देण्यात आली आहे। राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचं सादरीकरण करण्यात आलं। $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी यावेळी करण्यात आल्या। म्हणजेच मंगरुळपीर सिंचनाचा विषय वगळता ना शेतकऱ्यांची चर्चा झाली, ना दुष्काळावरच्या उपाययोजनांची। दुष्काळी झळा बसणाऱ्या तालुक्यांचे गैरहजर राहणारे प्रतिनिधीच याला कारणीभूत असावेत। आजची लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती सांगतेय की महाराष्ट्राला आता फक्त दुष्काळाशी लढायचं नाहीये, तर राजकीय नेत्यांच्या संवेदनांच्या दुष्काळाचं काय करायचं या प्रश्नाचं उत्तरही शोधायचं। रशीद इनामदार, पुढारी न्यूज।
Thank you.